नगद नारायणाय नमः। परोपकार पुण्य परपीडा पाप, जाणती ती सर्व निष्पाप, तया पाठी उभा नगद माय बाप सर्व काळ। परोपकार आणि परपीडा, पुण्य आणि पाप याची व्याख्या एका शब्दामध्ये करण्यात आलेली, एकच शब्द आहे। परोपकार म्हणजे पुण्य आहे आणि तसाच परपीडा म्हणजे पाप आहे। या दोन शब्दामध्ये पुण्य आणि पाप यांची व्याख्या करण्यात आलेली आहे। परपीडा म्हणजे पाप आणि परोपकार म्हणजे पुण्य, यावर जो श्रद्धा आणि विश्वास ठेवतो तो खऱ्या अर्थानं निष्पाप असतो। आणि अशा ज्या निष्पाप वर्गाच्या पाठीमागे तया पाठी उभा नगद माय बाप सर्व काळ, आणि अशा वर्गाच्याच पाठीमागे तो नगद माय बाप सदा सर्व काळ उभा असतो। हे परोपकाराचं कर्म म्हणजे चेहऱ्यावर दीन गरीब दुबळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणार तो परोपकार असतो। आणि दीन दुबळ्यांच्या चेहऱ्यावर वेदना पीडा निर्माण करणं याला पाप म्हटलं जातं। सत्ता संपत्ती आणि अधिकार या गोष्टी ईश्वरानं दिलेल्या असतात। त्या सत्ता दिलेली असते जनकल्याणाच्या हेतूनं दिलेली असते। कल्याणाचा सुख समृद्धीचे स्वप्न सत्येनं वास्तवात उतरायची असतात। आणि संपत्ती ही सात्विक संपत्ती दिलेली असते ना, तर ती दिलेली असते परोपकारासाठी। आणि ही संपत्ती परोपकारासाठी वापरली जावी असा हा अलिखित नव्हे तर नैतिक नियम असतो। आणि यावरही जो अधिकार दिलेला असतो, अधिकार जो असतो ना, तो अधिकार हा न्याय देण्याकरिता असतो। पण सत्ता संपत्ती आणि अधिकाराची ज्यावेळी इतरांना पीडा देण्याकरिता वापरली जाते त्यावेळेस हे पाप असते। आणि ज्यावेळेस सत्ता संपत्ती आणि अधिकार या गोष्टी आपण परोपकारासाठी वापरतो त्यावेळी हा पुण्यकर्म असतं। आणि हे बघा, सत्ता आहे ना, सत्ता ही प्रवाहासारखी असते, संपत्ती ही प्रवाह आहे आणि अधिकार सुद्धा तसाच असतो। तो जर कोंडला गेला, बघा एक तर पहिली गोष्ट नदी आहे ना, नदीचा प्रवाह कोंडल्यानंतर जे ढोह पडतात ते पाणी सडायला वेळ लागत नाही। अगदी त्याच धर्तीवरती जर एकदा संपत्तीच्या प्रवाहाला तुम्ही तुंबण घातलं, त्याला बांध घातला तर ते सडते, संपत्ती सडते। म्हणजे तो प्रवाह जर राहिला तर तो पुण्यकर्म असतो। अगदी अधिकाराचंही तेच आहे। म्हणजे सत्ता संपत्ती आणि अधिकार इतरांसाठी ईश्वरानं तुमच्याकडे जे दिलंय, तुम्ही फक्त त्याचे विश्वस्त आहात, तुम्ही फक्त त्यांना द्यायचंय, तुम्ही मध्यस्थ आहात। हे ज्यावेळी तुम्ही विसरता आणि दमन आणि तुम्ही पीडा द्यायला लागता इतरांना, त्यावेळी तुमचं हे पापकर्म नगद या रूपानं तुम्हाला याच जन्मी याच ठिकाणी याच वेळी फेडावं लागतं, तात्काळ फेडावं लागतं। म्हणून सत्ता संपत्तीच्या उन्मादामध्ये परपीडा कोणाला होऊ नये याची दक्षता जो बाळगतो, जो इतरांना परोपकार करतो, इतरांवरती परोपकार करतो, त्याला पुण्यकर्म म्हणतात। आणि पाप कर्म आणि पुण्यकर्म याच्यावरती काय आहे, पुण्य परोपकार ते पुण्य आणि परपीडा ते पाप, यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणारा नगद नारायण भक्त असतो। तर चला तर आपण नगद नारायण महाराजांचं नामस्मरण करूया। ओम नगद नारायणाय नमः। ओम शांती शांती शांती।